शहादा तालुक्यातील वडाळी येथे कैलासवासी कमलबाई श्रीराम माळी यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त सेवा ब्लड सेंटर, श्रीन्यूज परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे महादेव मंदिर प्रांगणात आयोजन करण्यात आले होते। यावेळी 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले। शिबिराला माजी पंचायत समिती सदस्य गिरीश भारत जगताप, वनश्री तथा उपसरपंच जयनगर ग्राम पंचायत ईश्वर संतोष माळी, वडाळीचे उपसरपंच अभयगीर गोसावी, प्रदीप गोसावी, पीसी पाटील, डॉक्टर सचिन पानपाटील, डॉक्टर सचिन जगताप, डॉक्टर नंदलाल चौधरी, श्रीराम लॅबचे संचालक पंकज पवार, विजय महाजन, चंद्रकांत रायसिंग, नामदेव कोळी, संदीप सोनवणे यांनी उपस्थिती लावली। यावेळी झालेल्या शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कमलबाई माळी यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। कोरोना काळातही हे शिबिर निरंतर सुरू होते। वडाळीसह परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला। प्रथम रक्तदान करणाऱ्या दात्यांसह रक्त संकलन चमूचे ग्रामस्थांनी स्वागत केले। यावेळी सेवा ब्लड सेंटरच्या वतीने शुभम गव्हाणे, दिनेश शिंदे, लक्ष्मण आव्हाड, सुषमा पारधी, शुभांगी सिंगणगुडे यांनी रक्त संकलन केले। ओम साई मंडप व श्रीराम मंडप यांचे सहकार्य लाभले। कैलासवासी सौ कमलबाई श्रीराम माळी, आमचे मित्र सुनील माळी यांच्या मातोश्री, दरवर्षी आम्ही 2 मार्च रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। गेल्या 7 वर्षापासून अखंडितपणे आम्ही हे जे रक्तदान शिबिर आहेत हे आयोजन करीत आहोत। कोरोना काळामध्ये देखील आम्ही ही जी अखंडित सेवा आहे म्हणजे रक्तदान करण्याची, तर त्याला आम्ही खंड पडू दिला नाही। दरवर्षी साधारणतः 40 ते 50 रक्तदाते रक्तदान करतात। बऱ्याच लोकांना आम्ही रक्तदान केल्यामुळे काय फायदे होतात, कुठल्या पद्धतीचा तोटा नसतो हे आम्ही त्यांना समजावून सांगतो। त्याच पद्धतीने रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरीब पेशंटला वेळेवर रक्त मिळाल्यामुळे त्याचं जीवदान म्हणा किंवा त्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळते आणि जर आपण रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो तर याच्याहून जे मोठं सौभाग्य हे कोणाला मिळत नाही। म्हणून आम्ही भरपूर वडाळी आणि इतर परिसरातल्या सर्वांना आग्रहाने सांगतो की रक्तदान करा आणि या अमूल्य सेवेचा वाटा घ्या। धन्यवाद।